नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे काजू करीची भाजी। तर ती कशी बनवलेली आहे ते तुम्हाला पाहायचंय ना, तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे एक कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण 1-2-3 मोठे कांदे चिरून घेतलेले यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे बघा, 3 कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहेत। तर यामध्ये आता आपण हे बॉईल करून घेणार आहोत। कांदा आपला पाण्यात टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेतोय एक 10-12 काजू। तुमच्याकडे काजू तुकडा असेल तो वापरला तरी तुम्ही इथे चालेल। तर आज आपण बनवणार आहोत काजू करी। तर ही काजू करी आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत। कांदा आणि काजू बॉईल करत असताना अगदी आपल्याला हाय फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे बॉईल। तर इथे बघा, व्यवस्थित एक 5 मिनिट झालेला आहे। आणखीन एक 5 मिनिट मी व्यवस्थित याला बॉईल करून घेणार आहे। काजू करी बनवत असताना कांदा जर आपण या पद्धतीने वाफलून घेतला तर कांद्याचा जो वास आहे तो जातो आणि भाजी अगदी टेस्टी बनते। त्यामुळे इथं आपल्याला काजू आणि कांदा बॉईल करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपली ग्रेव्ही सुद्धा अतिशय दाटसर अशी बनणार आहे। आणि या पद्धतीने जर तुम्ही काजू करीची भाजी बनवली तर अतिशय छान चव याची बनते। तर इथे बघा, पूर्ण आपले काजू आणि कांदा व्यवस्थित बॉईल झालेला आहे। आता आपण हे निथळून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत। तर इथे बघा, मी एक डिश घेतलेली आहे आणि त्या डिशमध्ये एक गाळणी घेतलेली आहे। आता त्यामध्ये हे आपण पूर्ण व्यवस्थित निथळून घेणार आहोत। पूर्ण हे पाणी व्यवस्थित निथळून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये ही ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। साधी सिंपल काजू आणि कांदा याचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर इथे बघा, आपण एक पॅन घेतलेला आहे। आता आपल्याला काजू आपले फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल। इथे मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे। काजू जर आपण तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले तर काजू करी आणखीन छान लागते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीही वापरू शकता। तर तूप आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत एक अर्धी वाटी काजू। तर इथे बघा, जास्तही काजू आपल्याला फ्राय करून घ्यायचे नाहीत। हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघा, अगदी ब्राऊन कलर याला आलेला आहे। तर आता हे डिशमध्ये आपण काढून घेतोय। आता त्याच कढईमध्ये आपण टाकून घेतोय 1-2 चमचे तेल। तर इथे बघा, तूप आपल्याला अजिबात काढून घ्यायचं नाही आहे। त्या तुपामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तर आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेला। इथे बघा, अगदी बारीक चिरून घेतलेला मी 1 वाटी कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर कांदा आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, हलकासा कलर बदलेपर्यंत। तर कांदा थोडासा हलकासा आपला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण फ्रेश असा टाकून घेतोय एक 10-12 कढीपत्त्याची पानं। तर मी व्यवस्थित ही कट करून घेतलेली आहेत। ही पानं आपण अख्खी घातलेली नाही, थोडीशी कट करून घेतलेली आहेत। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्यामध्येच 1 वाटी आपण टाकून घेतोय बारीक कट करून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो आपल्याला परतत असताना अगदी मऊसूद आणि ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ। मीठ घातल्यामुळे कांदा अगदी मऊसूद परतला जातो आणि जी कुठली आपण भाजी बनवणार आहे त्या भाजीला दाटसरपणा येतो टोमॅटो आपला मऊसूद झाल्यामुळे। तर आता यामध्ये मी टाकून घेते 1 चमचा मीठ। तर मीठ यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे टाकून घ्यायचं आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण। हे वाटण घातल्यामुळे काजू करी आपली अतिशय टेस्टी बनते। तर इथे बघा, मी 2 चमचे यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे वाटण।
तर हे वाटण कसं बनवायचं ते मी या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता। हे वाटण आरामात 1 महिना टिकतं आणि आपण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला किंवा मग सुक्या भाज्याला सुद्धा वापरू शकतो। तर इथे आपण आता हे वाटण यामध्ये टाकल्यानंतर एक 5 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कुठल्याही भाजीचं वाटण आपण परतत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची, म्हणजे भाजीला आपल्या करपट वास लागत नाही आणि भाजी अतिशय टेस्टी बनते। तर इथे बघा मी व्यवस्थित हे परतून घेतेय। आता यामध्ये आपण जे काजू आणि कांदा हे करून बॉईल करून घेतलेलं होतं त्याची ग्रेव्ही यामध्ये टाकणार आहोत। तर ग्रेव्ही यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर। कांद्याची आणि काजूची ग्रेव्ही यामध्ये घातल्यामुळे टेस्ट अप्रतिम बनते आपल्या भाजीची। हॉटेल स्टाईल किंवा मग ढाबा स्टाईल जी भाजी असते त्याच पद्धतीची ही भाजी बनते। तर मैत्रिणींनो, आपण कोणताही ढाबा स्टाईल किंवा मग हॉटेल स्टाईल पदार्थ बनवायला गेलो तर बनवण्याच्या अगोदरच खूप साऱ्या गृहिणींचा प्रश्न असतो की तो पदार्थ मला जमेल का। तर का नाही जमणार, आपण जर व्यवस्थित टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच त्यापेक्षा सुद्धा चविष्ट पदार्थ बनवू शकतो। पण जी पद्धत असते बनवण्याची किंवा मग साहित्य घेण्याची जी पद्धत असते ती आपण योग्य म्हणजे साहित्य घेत नाही, त्यामुळे मग आपली पद्धत चुकते। आणि जर साहित्य आपण योग्य घेतलं योग्य प्रमाणामध्ये आणि तो पदार्थ बनवत असताना अजिबात घाई केली नाही तर नक्कीच पदार्थ टेस्टी बनतो। तर इथे बघा मी व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। तर एक 5 मिनिट आता आपल्याला हे मिश्रण अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं आहे, घाई गडबड अजिबात करायची नाही। भाजीची 99% चव ही जी आपण मसाले किंवा मग ग्रेव्ही म्हणा किती योग्य प्रमाणात परतून घेतोय त्यावरती डिपेंड असते। तर इथे बघा परत एकदा मी व्यवस्थित हे 5 मिनिटांना हलवून घेतलेलं आहे मिश्रण आणि गॅसची फ्लेम ही अगदी कमीच ठेवलेली आहे। मी माझ्या रेसिपी बनवत असताना मैत्रिणींनो नेहमी सांगत असते की कोणत्याही भाजी आपण बनवत असताना जे त्याचं वाटण असतं ते अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं, म्हणजे भाजी अगदी टेस्टी बनते। तर इथं बघा पूर्ण आपलं हे मिश्रण आता परतून झालेलं आहे। तर पूर्ण एक 10 मिनिट आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे अगदी मंद आचेवर। आता यामध्ये आपण मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत। तर आपल्या रेसिपीमध्ये नेहमी साधे सिंपल मसाले टाकूनच मी तुम्हाला भाज्या बनवून दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर इथे बघा आज पण आपण ज्या रेग्युलरचे साधे सिंपल मसाले आहेत तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। 1 चमचा आपण लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे, पाव चमचा टाकून घेतोय आपण यामध्ये हळद। तर आपल्या भाजीला छान असा कलर येण्यासाठी 1 चमचा आपण टाकतो काश्मीरी लाल मिरची पावडर। तर इथे बघा मी काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे 2 चमचा आपला भाजीचा मसाला। तर इथे बघा मी 2 चमचा यामध्ये ॲड केलेला आहे। तर आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर या भाजीमध्ये आपण पूर्ण तेलही वापरलेलं नाही आणि पूर्ण तूपही वापरलेलं नाही, त्यामुळे भाजी अप्रतिम लागणार आहे। आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर एक 5 मिनिट परत एकदा आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत। मसाले आपले व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी गरम करून घेतलेलं पाणी। तर इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तर पाणी यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला 5 मिनिट हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी परत एकदा हे मसाले व्यवस्थित परतून घेते। तर आपण परत एकदा यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतोय। तर तुम्हाला भाजीची क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पण तसं ही भाजी थोडीशी दाटसरच असते, त्यामुळे आपल्याला
रस्सा भाज्या ज्या आपण बनवतो त्या टाईपची न बनवता ग्रेव्ही भाजी टाईपची ही भाजी आपल्याला बनवायची आहे। आता यामध्ये बघा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत काजू। तर काजू यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित हे ग्रेव्ही हलवून घ्यायची आहे। तर इथे बघा मी हलवून घेतलेली आहे व्यवस्थित ही ग्रेव्ही। तर आता आपण याला एक वाफ घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एक झाकून ठेवणार आहे 5 मिनिट। तर आता सगळ्याच्या शेवटी आपण या भाजीला देऊन घेणार आहोत बटरचा तडका। तर इथे बघा मी गॅसची फ्लेम कमी करते, अगदी मीडियम ठेवते आणि त्यावरतीच छान असा खमंग आपण भाजीला आपल्या काजू करीला तडका देऊन घेणार आहोत। तर इथे मी 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे। तर इथे बघा पूर्ण आपलं बटर मेल्ट झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। त्यामध्ये आता आपण टाकून घेतलेली आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर। तर आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी। तर कसुरी मेथी यामध्ये वापरल्यामुळे अप्रतिम याची चव लागते। तर इथे बघा आता हे तडका आपण या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे बघा यामध्ये मी तडका टाकून घेते। कमेंट करून सांगा। तर इथे बघा पूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेतोय। तर इथे बघा तयार झालेली भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। या पद्धतीने तुम्ही नक्की काजू करी करून बघा, खूप छान अप्रतिम याची चव लागते। तर मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे तुम्ही बनवल्यानंतर भाजी, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा। तर चला मग भेटू मैत्रिणींनो अशा छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।